हाय तर नमस्कार मित्रांनो, आपल्या भद्री चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. आपलं तुमच्या प्रतिसादामुळे आपला पार्ट 2 सुद्धा चांगलं चाललेलं आहे. आता तुम काहींच्या मागण्या आहे की पार्ट 3 सुद्धा काढा. आता आपण लवकरच भेट जाऊ बाबल्या पार्ट 3 सोबत. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण चाललेलं आहे बाबल्याच्या शॉपवर. बाबल्याचा शॉप अतिशय सुंदर व असा आहे. बाबल्याने आपल्याला सुद्धा मागणी केली की तुम्ही आमच्या शॉपला इथे अवश्य भेट द्या. आता आपण चाललेलं बाबल्याच्या शॉपवर आणि बाबल्याच्या शॉपवर आता आपल्याला बबली सुद्धा भेटणार आहे. आता 2 मिनिटांमध्ये तुम्हाला बाबल्याचा शॉप संपूर्ण शॉप दाखवतो. आलो आता आपण बाबल्याच्या शॉपवर. हे बघितलं बाबल्याची बबली आणि बाबल्या असं सुंदर असं काम करताना. तर मित्रांनो, बबलीने आपल्याला सांगितल्याप्रमाणे त्यांचा चपलांचा व्यवसाय अप्रतिम पद्धतीने असा वाढत चाललेला आहे. आणि यांचे आज थोड्या वेळामध्ये मुकेश अंबानी साहेब इथं आपल्याला भेट देणार आहे. मुकेश अंबानींच्या स्वागतासाठी यांनी बघा तिथं असं गार्डनमध्ये सुद्धा येऊन शॉप व्हिजिट केलेला आहे. साखर मला 2-3 काम आहे तिकडे लपडे मिठाचे तू कर. एक वर्षापासून व्यवसाय बोला तुम्हाला ज्ञान हे बघा बाबलीचा व्यवसाय सुंदर अशा प्रकारे चालू आहे. यांची मला वाटतं तयार तुम्ही मुकेश अंबानींचं आगमन झालेलं आहे आणि यांच्या व्यवसायाचा अप्रतिम चालू आहे. इथं 4 ते 5 जोड्या बुटाची आपलं ते पडलेलं आहे. आपण साईडला प्रमाणे यांचा व्यवसाय चालू आहे. हे बघा कोणते हे बघा आता आपण मुकेश अंबानी सोबत संवाद करणार आहोत. मुकेश अंबानी साहेब, तुमच्यासोबत संवाद. तुम्ही किती वर्षांनी इथं तुमचं चप्पल बूट पॉलिशसाठी घेऊन येतात? मी काय 25-30 वर्षापासून चप्पल. आणि बाबल्यांचा व्यवसाय इथं किती दिवसापासून आहे? तो मला म्हणाला 55 वर्ष झाले म्हणे मला. म्हणजे तुम्ही त्यांच्यावर मोठे? आम्ही त्यांच्यावर मोठे आहे, पण आम्ही आता 25 वर्ष झाले तेव्हापासून. हरकत नाही. तुम्ही यांना एका बोट चप्पल पॉलिश किती देता? 2-2.5 करोड. वा, 2-2.5 करोड. म्हणजे यांचा दिवसाचा गल्ला किती? बबलीची बाबल्या तुमचा दिवसाचा गल्ला किती? 2 करोड. म्हणजे तुमच्याकडे फक्त एक त्याचे चप्पल वरून पुसायला तर मग 1000 गेला का? 2 करोड नाही, 1 करोड हे सामान्य देते. बाकीचे मग 10-20 बोला आता. तू जास्त बोल नको बरं का. आणि तुम्ही मुकेश अंबानींना तू बी करता? ते असं कुणाला गँगस्टर, पण आम्ही आपल्या गँगस्टर आहे. आम्ही चपला पुस्तक आमची मोदीलोक आमच्या आवाज यांचं म्हणणं आहे यांच्या समाजमध्ये पर्यंत पर्यंत तुमचं काय म्हणणं आहे? त्याला त्यांच्या पाकशी घालायला मला त्याला तुमच्या दुकान समोर इज्जतीत बॉल दादा शिक. म्हणजे मुकेश अंबानींचं म्हणणं आहे ग्राहक हा राजा असतो आणि राजाशी नेहमी प्रामाणिकपणे वागणार असते. तुमचं बरोबर आहे? हे आमचं बरोबर नाही. तो असा कुणाला भाषा, पण आम्ही आहे बाबल्या गँगस्टर. तुम्ही आम्हाला मान्य, तुम्ही बाबल्या गँगचे अध्यक्ष बाबल्या, तुम्ही स्वतः बाबल्या आहे. बाबल्या सेठ जे तुमचं काय म्हणणं? तुमच्या डायरेक्ट आता एक गिऱ्हाईक डिसमिस झालेला आहे. पण ते एक गिऱ्हाईक गेला आम्हाला काही फरक पडत नाही. आता बिर्ला येईल, मग मोदी येईल, मग मुकेश अंबानीचा भाऊ आहे, असे आमच्याकडे 1000 करोड गिऱ्हाईक पडले. त्याचं एक गेलं तर आम्हाला काही. म्हणजे आता बाबल्यांचं म्हणणं आहे का आता यांच्याकडे बिर्ला येणार आहे. आता काही क्षणामध्ये बिर्लांचं आगमन होणार आहे. त्यानंतर आपण घेऊन येत आहोत टाटा. बूट साफ कर रे. बूट साफ करतो का तू? बोल. म्हणजे सांगितल्याप्रमाणे इथं बिर्लांचं आगमन झालेलं आहे. साफ कर. बोल मग तू दादा बूट साफ कर. दादा बूट साफ करा. असं काही आता लाईनवर आला तू. असं पहिले म्हटलं असं नीट इज्जत पुसून सगळ्या हा ते सोन्यात बांग हा मला जायचं थोडं कामाला. हा ती सोन्याची गाडी पाठवून द्या इथं. 100 बूट घालला आला ना, सोन्याची गाडी लागत तुला. तू बूट साफ करतो तू? आवाज तो आसम कोडला. मी बाबल्या गँगस्टर आहे. हॅलो, चपला पुसून सांगायला आम्हाला म्हणे कोण आहे. तू गुच्च्या वेळी तुझा फोन चालू मार का? बूट साफ कर. गुच्च्या
म्हणजे हॅलो. म्हणजे बाबल्या म्हणजे आता त्यांचं दुकान डिसमिस व्हायच्या मार्गावर आहे, कारण त्यांनी टाटा पण हॅलो. आता टाटा येणार आहे, बिर्लाला सुद्धा असं वाईट प्रकाराने वागले आणि तुम्ही ते बघितलं अंबानींना ते कसे बोलले. ते ते झालं रे. बॅनर लावून टाक. दादा, दोन मिनिटं बाद में फोन करा. तुम्हाला हा, एक करा. ही गाडा साफ करा मग. उचलं का? तुम्हाला लाज वाटत नाही का तुमच्या बायकोने कामाला लिहिलं का? आता तुला काय करायचं, आम्ही आमच्या बायको लावू, आमच्या लेकाला लावू, पण आमच्या फायदा होईल लेकाला लावू, आमच्या फायदा झालेल्या लेकाला लावू आम्ही. तुमचं काय आहे? तो 17 वर्ष वय नाही रे भाडे. आमचं 17 वर्षाने. अरे तू अशा लग्न इथे आला का? तो अरे केस बापरे, टाका. गँगस्टर टाक मोदी लोक पाहिजे तुला आता. नाही तर केस टाकीन ना. लाईनला भोंगळ. जमना. हा गँगस्टर इसू नको. हा, ते पैसे झाले ते सांग. 50 लाख ना. म्हणजे आता बिर्लांचं म्हणणं आहे की तू तिकडे कुठं मावला इकडं आण ना. बरं भाऊ. फक्त टोमाटात मुद्दा आहे तू. हा, किती 50 लाख का? हा, मग धर 1 करोड राईस केला. आईस का काय भिजवलं तुम्हाला. चल अरे, याचे काय- ते 50 करोड आता जा. सांगा. याच होत आहे दुकानावर आलो मग नाव बदलून टाक आपलं. तुझं नाव बोललेलं फकड्या. म्हणजे हे आता बिर्लांसोबत सुद्धा असं अल्लग पद्धतीने वागले. आता आपण बाबल्या शेटला विचारू त्यांचं असं वागण्यात आहे. म्हणजे तुम्हाला दुसरा काही व्यवसाय करायचा आहे का? आम्हाला व्यवसाय नाही, पण ते आम्हाला इज्जत बी बोलले तर आम्ही इज्जत बोलू. आता आम्ही बाबल्या गँगस्टर आहे, येत नाही कोणाच्या बापाला. आमची मोदीला पैसा नाही आमची. मग आता मोदी साहेब येणार नाही काही तर? नाही, मोदी साहेबांचं जसं काम उचलंय तर ते येणार नाही आज. आता यंदा झाले म्हणून ते मोदी आज एकदाच 1 करोडाचं देऊन टाकेल माहिती आहे, एकदाच मध्ये. चला तर आता आपण चाललेलो आहे इथून. आता आपल्या बाबल्यांसोबत भेट झालेली आहे. आपल्याला सुद्धा आता पत्रकार परिषदेचे खूपच फोन यायला लागले. आता आपण चाललोय. नमस्कार मित्रांनो, तुमच्या आमच्या प्रतिसादामुळे आपण पार्ट 3 सुद्धा संपन्न केलेला आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी अजय मस्ती या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.